सोयाबीन दिली वाळत घालून. टेन्शन नाही बाई काही. डोक्याला टेन्शन नाही राहिलं. मरते तिकडं. हा बाई राहते रीते सुकल मस्त पाण्या पावसाची मरू दे. कुठं आता बाहेर काढावा आणि मध्ये टाकावा. गजरी काय करते कोणा माहिती? हं काय काय करते? काय करणार झालं तू आवरलं का सगळं? आवरलं. आवरलं ती काय मध्ये टाकली कुलूप लावलं. कुलूप पे लावलं. हा मग आपल्या कामाला तू मोकळी झाली. म्हणजे मला आज लय मूड आलाय. मूड आला बाया 2 महिन्यापासून तर कशातच काही नव्हतं. काही नाही पण आता लय झालं रे. करते काय? लईच पोपट फाडफाड करू राहिला. अरे पोपटनेचा उड्याच मार राहिलाय. हा मग तुम्ही तर नुसते पळतीवच आले वाटतं गावातून घरी. गावातून आलो पण मला त्याची ती आठवणच राही ना काची गोष्टी काहीच मला समजानच काही. मला नुसती तूच दिसते पुढं. काय झालं करायचं आता? एवढ्या दिवसातून कधीच नाही पण आज हा ना 2 महिने झाले. आपण आज लय तरतरी आली का म्हणून आली हा का का गोळ्या चारल्या त्या? ती वर त्याच्याचमुळे आहे का? हा ती झाली असेल. मी ते मुतायला गेलतो ना. हा का त्याच्यामुळे झालं असेल. आणि ते मुतच ते ध्यान तुम्ही चिवडीत बसले होते का? नाही नाही चिवडेल नाही. मग धरायला लागतच नाही मुतायचं आम्हाला. हा मग हातात येतो ना. हा मग ते हातात येतात ते त्याला ध्यान आलं ते. बाई हां किती का 2 महिन्यापासून मी बळजबरी त्या पोपटाला तुमच्या उठी जाऊ दे पण तुला तुमचा तो तू मला मुडकावाय हापच कर. नाही नाही असं तुमचा नाही मी मूड मध्ये आलो का तो झाला असं गोळमुडवाणी करायचं. मी काय म्हणते तुमचं काय चाललं? काय चाललंय? 2 महिन्यापासून मी मूड मध्ये येत होते. पोपट पार त्याच्यावाला मुंडक इकडून तिकडं पोपट असा आरोळीत देत नव्हता. 2-3 टाइम मी रात्रीची इकडं तिकडं त्याचं मुंडक तू करायचं इकडं तरी तो नाही. फाडफाडच नाही करीत. तो गण फिर काढला तरी ते काही नाही पण ते ध्यान आल्यावर त्याला लय बेकार काम. ध्यान आल्यावर नाही झुमच नाही खात. मग आता काय म्हणणं आहे तुमचं? जायचं ना आता काय म्हणणं जायचं म्हणजे काय? पहा बरं का त्याचा पक्का विश्वास घ्या तुम्ही. अरे पक्का दिस होते म्हणून तू का आला. आणि टायमाला जर त्याने मानाचा मेंढा टाकला तर मी पिरगाळून टाकीन बाय. ते जाऊ दे मरू दे. तुला आवडला तर ठुई. मग आता काय सांगू तुला? मा पिंजरा मोकळा करा आहे ना बाई. मोकळा नाही ठुत तू सगळा हे करून टाकितो. चल मी बाटली पाहिली कशी? चाल बाटली काय करू? या बाटलीत घालीन नाही तर मग ये बाय. तू बाटलीत घाल नाही तर का घाल. तू चाल मी सांगतो ते काम कर. बाटलीत घालून आणि जर नाही असं आडवं टांगून ठेवलं तर काय मग? ते जाऊन ते टांगून ठेवू नाही तर काय कर. मला आज मुसमाला आहे तू येड्यावानी करू नको. चाल रे बाबा मला पाहू दे किती दम घेतो. हा चाल मला पावरच तेवढा पाहू दे मला किती दम घेतो. एक घेतो का 2 घेतो? दोन घेतो. काय तुला काय फुकट म्हणतोय काय? पुढे नाही म्हणून राहिले. चाल पण तू आज लय जाळच करी सुटली रे. हा मी मुडो आलं का तो आला हे करून टाकी ती बार मला हिरमोडच करून टाकी तू काय टाक. चला चला आता मधी. अरे जातो ना जरा दम आहे का नाही तुला जरासं काही बी. तू नुसती गाबडी झाली का काय झाली तुला? मी आलो मोडवून तुला हाय रे ही दूषक. बस सरक बाबा. नाही थांब काय रे, थांब. अरे एकदा काय चव आली? चव आली म्हणजे तिकडं काय त्याला बसवा ना. तिकडे काय बसवा ना म्हणजे चाल लवकर. मग आलं नव्हतं का? का आला ठुलं नाही तर झालं. मग आता काय करावं पावर तेवढा होता म्हणून मी काय पावर करू? तेवढा होता. अरे तू येड्यावानी करती मला हेच काही समजत नाही. तुला इडं आले नुसतं घरात जाऊन हात लावायचा उशीर आहे. गुळणीच फेकायची होती तिथंच धरलं असतं ना हातामध्ये. कस काय धरू तिला कस काय धरते? त्याला चिकून मळ्यातून इडव येऊ सदम निघाला. चिमणी उठवल्याशिवाय पोपट हागतो का? तिकडच आगत बसतो तोंडामध्ये. हागत बस बावनट वानाचं. भावना टाणाचं मग काय मला 2 महिन्यापासून मी म्हणते हं आवरा करा ना काहीतरी. मग मला मूडच नाही माझे निवतच नाही. मग आता तुला मूड आला होता घरामध्ये तो मला मळ्यातून आणलं मग उन्हात तानामध्ये. मग काय झालं? हातात धरलं नाही तर त्यांना गुळणी फेकली. मग आता मी काय करू त्याला? त्याच्यावर तिकडे जाळ कर ना. तरी मी तुला म्हणले होते काय म्हणली का तो लयच फडफड करू राहिला का. मग फटफट करीत होतं म्हणून तुला ओढीत होतो. जाऊ दे तिकडेच रे बाबा. जाऊ दे तिकडे तरी सारा मूड हाफ केला. आता एवढं ते गेलं पडत आहे म्हणलं चालतं तू येई ना. सारा मूड हाफ केला. तुला मी बळत ओढीत होतो परत चाल बा मी मूड मध्ये. पण तू ऐकतच नाही अशी. नको डोकं खावा. डोकं नको खाऊ म्हणजे सारा मला आता नेमका मला आता मूड आला. मूड आला चाल बोल
येते का हं? चल उठ एकदा अशी बायको लागत ती आता मस्त वाटलं पाहिजे बा. मस्त वाटलं मग भारीच तसं केलं तुम्ही हा कामच तसं भारी राहतं आपलं हा मस्त वाटलं पाहिजे बा. मस्त वाटलं म्हणजे हं. तुझ्या जीवाची मी शांतता केली की हा नाही बरं झालं बाबा उपकार केला रे तू बाबा. म्हणते 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून आज आज कशी कसं हा काढली 6 महिन्यानंतर कसर नाही नाही केलं कोणची कसर काढली अरे काम केलं म्या मग हातात घेतलं नाही तर दिलं पाणी ते जाऊ फेकून दे. ना आता हातात तुला कुठं नाही तर झालं म्हणतो कशी कसर काढली पण झालं बा असं तो मन समाधान झालं का नाही पाहुणा वाट्यावर चढला कसं तरी बा एवढं फक्त मन समाधान झालं. चढला म्हणजे काय फुकट आलतो का मी हम्म. हं? मला मूड मध्ये आलतो म्हणून आलतो नाही तुला काय काय खरं नाही बाबा. काय खरं नाही म्हणजे हा चाल एकदा एवढ्यांचा एवढ्यानं पाय मग म्हणा नाही. मग म्हणायचं खरंच जीवाच्या उठाबाठ्या केल्या हा दुसरं काय कुठं वाश्या गेल्या हम्म. सारख्या आता 2दा आणलं तरी म्हणते नाही अरे त्या हातात सापडा ना ते त्या गाबाळामध्ये. गबाळ काय एवढं गबाळ झालं का थांब ना थोडं अरे थांब अरे सोड ना. अरे थांब रे काय अरे म्हातारपणी मला काला म्हातारपणी ते गबाळ एवढं वाढून ठेवलं का त्याच्यामध्ये सापडा ना ते. अरे त्याला रोगर नाही तर कराटा फवारायचा नाही तर मिरा 71. अरे डगाला लागली कळ हम्म. म्हातारपणी म्हाताऱ्याला भरलाय चळ हा लय चव आली तुला. तो खाली बस टेक खाली तो टेकूच मावलं जाम काम पार केलं कोमात जातो ज्या विषयात घुसला का त्या विषयात पार बार बाटून जातो. कस काय बाहेर निघत जाय थोडा. मग बाहेर नाही निघत का मधीच कोंबून मारले का मला मी बाहेर निघालो का नाही तो अरे एकदा तो पार उळउळ करून तू पिसाळला का काय तू पिसाळला नाही मावाला पावरच लय आला रे का पिसाळा कुत्रा लागला होता. काय झालं काय नाही हो चाललंय. जावई या ना तुम्ही काय या झाले? या या येऊन 10 मिनिटं झाले तुमची बडबड चालली आहे. आमचं का? ते आधी भांडण झालं थोडंफार त्याच्यामुळं ते आणलं होतं घरी हम्म. म्हणलं आपण मिटून घेऊ आपल्या घरी पण हे सांगायचं भांडण करायचं वय आहे काय? अरे वय नाही पण ती करते नाही एका टायमाला झगडा करते हो तुमची सासू लय बेकार भांडण करून फायदा आहे का? अहो, राहिले आता 4 दिवस उलट अहो, हसून चार खेळून राहा. अहो, म्हातारपणी चाळा सुटतो काही गोष्टी बरं आता हे कवर तोंडाची हे करायची कवर करायची जावाना जरास आता पाहुणा आलाय पाहुण्याला काही मटण बिटण आणावा का नाही? खांडकुंड का खांडकुंड मटण आणू का खांडकुंड खांडखुंड आण नाही तर लांबल्याचा फंदी आण. फंदी डुकराची ए, तसले आणताय हे का? असंच माझा प्ले आता बकराची म्हणतोय मी तिला तर ती म्हणते जावाई फंदी याला ना आता जाना काय हे झालं असंच पिसाळले आता म्हातारपणात. अरे पिसाळलं नाही असं जावाय त्या का असं बोलत असते का तो हा काय इज्जत घालती का मग जावाई खातो का ते नाही मी तुला पटत का अरे मी मटणच म्हणणार होतो चळला का काय निघ. अरे तू म्हणली फंदी आण म्हणून मी म्हणलो डुकराचं होय. काय जातो लवकर आणतो तो बावनाट बॉम्बल्या थोर बडबड करा थोडेफार बडबड करा तो नाही दडण बाळ्या मुगड्या गड काय याला चव आली चौकून आई. बरं जावाई काय चाललंय तुमचं. काय नाही बघा म्हणलं चला जाऊन यावं सासूला सासऱ्याला भेटून. हम्म. तर तुमची आपली भांडणच चालले. भांडणं काही काय बोच काढायची पद्धत आहे काय याच्यावाली या वयामध्ये. हं बोच करायला लागले. सारखं बोच काढीत याला काच ध्यान आलंय. मामा म्हणजे म्हातारपणी चांगलाच झालेलं दिसतंय. हा ते सारखं मला पिसाळल्यावानी मधीच वडीत याला काय पिसाळ कुत्र चावलं का काय पिसाळला हा. दिवसा डावळ्या याला न्या तुम्ही सरकारी दवाखान्यात याचा आठरून आणा म्हातारपणामध्ये. हं? मी सगळं ऐकलं तुमचं. काय बोलते हा मग चला घरात. हा मग कधीच मी तिथनं बघत होतो. बाई 1 तास झाला मला येऊन. म्हणजे तुम्ही अख्खा ऐकलं का. मग चला इकडं माझी चला चांगला धरून ओढत होता आतमध्ये. एवढी वेळ चल एवढी वेळ चल. सांगा बरं आता जावाई आता तुम्ही मला सांगा हे पटत का तुमच्या सासऱ्याला. तर काय बोलायचं आमच्या सारख्याने बोलायचं म्हणलं कसं व्हायचं. हा किती इज्जतीचा पंचनामा आहे सांगा. आता मी होतो म्हणून माझ्या जागा दुसरं कोण असतं तर सांगा अख्ख्या गावात इज्जत घालवली असते का मग? नाही. काय मामी तुम्ही पण कसं काय असं वागताय काय कळे ना. टेन्शन येतं मला या माणसाचं जावाई लय टेन्शन येतं. पण सासऱ्याला काय असं झालं का गोड्याला आता तर ही- सुरू झालंय सासरा. सांगा बरं हा का काही गोड्याचा मूत पिऊन आला होता का काय याचं निवळ पोपट फानाच करीत होता. हं? हा का आणि पिंजरा पाहिला नाही तर पोपटानं मान टाकून दिली आणि पोपट वाकला. पिंजरा पाहिल्या
पिंजऱ्यात पोपट नाही घुसला. अरे, अरे, हा? अरे. सांगा. चांगलं आहे मग. परत दुसऱ्याने ना मला वडीत नेलं. हा म्हणलं अहो हा काय तमाशा चाललाय, तुम्ही काय पिसाळले का काय? नाही नाही म्हणे, आवर एकदा परत त्याला रेंजमध्ये आण. अहो तो पोपट त्या गबाळामध्ये सापडा ना. हं? अरे, अरे. मग याने रोगर नाही तर कराटा नाही तर मग त्याला मिरा 71 मारायची ना त्या गबाळाला. एवढं म्हणजे सासऱ्याने गबाळ वाढवलंय का? ते गबाळ वाढवलं बाई, त्याच्यात पोपटाची चोच या एवढी. ये बाई इकडं पा, एवढीच एवढीच पोपटाची चोच. मग मग एवढं कुठं चालत का असं? याला काय जवानी आली का म्हातारपणामध्ये? हं? जवानीत तर चांगला होता का मामा? सुना आल्या, याला जावाई आले, याला पटत असं वागायला? आता 2 नातवंड आहेत, सांगा बरं. असं वागून जमतं का? बरं वयना जाईना काही, निवळ बोकड्यावानी तूच 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 करतो, वत काहीच नाही. हा एवढा वाफाळला का काय? हा, यांना म्हणजे सासरा माझा चांगलाच आहे म्हणायचं. नाही नाही, याला वय गेली पण सोय आहे ना जावाई, तुम्हाला सांगते. नाही तर काय याला चव आली चौकून. चला ना आता, कवर बाहेर बसायचं, तुम्हाला मध्ये नेऊन चहा तरी करते. चला चला तवर तो मटण बिटण घेऊन येईन. चला. त्याला परत संध्याकाळी तुम्हाला झोप लागायच्या अगोदर त्याला परत द्यानं आलं पाहिजे मटण खाल्यावर. हा त्या कोंबडा कोंबडीवाणी खेळ सारखा चालू. चला. सासऱ्याला जेंगाटाच लय आठवणीची वाटतं. बाय कठीण.